वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे, वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहे, वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहे आणि वारकरी संप्रदायाचा खांब एकनाथ बाबा आहे. थोडं उलट फिरा. ज्याचा पाया ज्ञान आहे त्याचा कळस वैराग्य आहे, ज्याचा कळस वैराग्य आहे त्याचा विस्तार नाम आहे, ज्याचा विस्तार नाम आहे त्याचा शांती खांब आहे आणि ज्याचा शांती खांब आहे त्या संप्रदायाचं नाव वारकरी संप्रदाय आहे. जगाच्या पाठीवर जेवढे संप्रदाय झाले असतील आपल्याला अजिबात गेला नाही, कारण वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञान देव आहे. शब्द सोडायचा नाही. ज्ञान देव आहे, शब्द सोडायचा नाही. ज्ञान देव, देव ज्ञान. पुरावा टाळकरी बिळकरी भजने बिजने इकडे लक्ष द्यायचं नाही. तर मी पुढे जीव काढायचा आणि तुम्ही मोबाईल पाहायचा. उभंच राहायचं नाही. बसून घेतलं तरी झालं, झोपून घेतलं तरी झालं. मी जीव काढायचं तुम्ही बेकार भंगारवाणी बोट चालीत बसायचं, ते जमलं नाही. तर मग उभंच राहायचं. कीर्तनाला बसलं. ऐकणाऱ्यांना 3 सूचना आहेत. दरिद्रेवाणी बसायचं नाही कीर्तनाला, यायचंच नाही. लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा. आम्ही जीव काढायचा, तुम्ही सुतक पडल्यावानी बसायचं, कीर्तन. दुसरी गोष्ट आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कीर्तन कळेल, नाही तर तुमचं आपलं सूत्र बसणार नाही. हे पहिल्यांदा. आणि अभंगाला 3री सूचना आहे. कीर्तनात शंका असली ती जाग्यावर विचारायची. आज उत्तर देताना आलं महिन्यानं देणार, पुस्तक उलटे पालटे करून देणार, पण मी गेल्यावर कानायचं नाही. आपल्याला पटलं नाही. मी काय तुला बोलवायला नव्हतं. तुझं तुझ्या बायकोचं पटाना, माझं पटाना काय समज. आमचंच ऐकायचं ना, आमच्याच क्लिप तयार करायचं, आमचाच गेम करायचा. हा धंदा बंद करा. जरा स्वतःच भांडवल वापरा. अभंगात घुसवतो, फक्त टच मध्ये राहावं लागेल आणि बोलावं लागेल. बोललं तर कळेल. 12व्या अध्यायाचं असं म्हणणं आहे, अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. गोवी क्लिअर करा. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. याच्या मी मध्ये तुम्हाला 3 गोष्टी सांगणार आहे. अभ्यासाशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय देवाचं ध्यान नाही. सगळे बघा. अभ्यासाशिवाय तुम्ही आजारी आहे का? अभ्यासाशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय देवाचं ध्यान नाही. पुन्हा नीट ऐका. रियाज केला तर पक्वाल आहे, प्रॅक्टिस केली तर गायन आहे, पुस्तक उचललं तर कीर्तन आहे, व्यायाम केला तर शरीर आहे, कष्ट केले तर पोटभर आहे आणि नम्रता ठेवली तर लक्ष्मी आहे आणि नीती ठेवली तर व्यापार आहे. सगळ्या लावा. रियाज केला नाही पक्वात संपला, प्रॅक्टिस केली नाही गायन संपलं, पुस्तक उचकलं नाही कीर्तन संपलं. कष्ट न करता जर तुम्ही फुकट खात असाल तर ते तुमच्या पिढीला घातक ठरल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही मजा ना. परत वाक्य निघायला. पापी माणसांनी किती जरी इष्टीत कमवली तर त्याच्यावर चढू नका. त्यांचा शेवट किती वाईट आहे याचा अभ्यास करा. अभ्यास करा. हे कौत संसार करणं हा पराक्रम नाही, संसारात चांगलं वागणं हा पराक्रम आहे. मी बायको करणं काय पराक्रम आहे? हॅलो, मला मुलगा झाला, काय मिरवणूक काढायची तुझी? आतापर्यंत कोणाला जमलं नव्हतं, तुला एकट्याला? अख्या गावात तू एकटाच ना रे का? अरे दरिद्र्या, तुला एकच झालं एका वेळेस. बाकीच्या प्राण्यांचा अभ्यास कर. 5-5 होता घरात बदलून. तुला एकच झालं तर पोरग पांत पडायला लागलं तर टेटसला, पोरग उताना पडायला लागलं तर टेटसला, पोरग तुला हाणताना टेटसला थोडी. अरे येड्या, हे नीट आहे. हे बरे, मोबाईल मधलं डोकं काढ, सरळ बस नीट. सरळ माग बघ, नाही तर मग पहिले माग बस. बंद करते. लिंबाच्या झाडाचे सगळे अवयव कडूच आहे. साखरेचा प्रत्येक कण गोडच आहे, मिरचीचा प्रत्येक कण तिखट आहे, मिठाचा प्रत्येक कण खारट आहे. तसा संसारातला सगळा भाग दुःखाचाच आहे.
दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही सुखाचा विचार नाही मोकळा झाला पाहिजे. चला थोडं मागं थोडं पुढं. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे. वो सोडू नका. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे. ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ज्ञान आहे. मी तुम्हाला परत ते शब्द सांगतो पुढे सरकवतो. अभ्यासाशिवाय ज्ञान नाही. मी शाळेतलं ज्ञान सोडून द्यायला कोणी खात नाही. 10 लाख भरावे लागतात तेव्हा नोकरी लागते आणि त्याचं व्याज म्हणजे आपलं पेमेंट. त्यात काय एवढं विशेष नाही. परत मागे येतो पुढे आणतो. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे. झालं पाहिजे. ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ज्ञान आहे. त्याला कधी आजारी तुम्ही नाही. देवाचं ज्ञान आहे. हो मी क्लिअर झाली. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ज्ञान. पण ते ज्ञान तुम्हाला संतांची सेवा केली तरच येईल. आषाढी एकादशीला आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांचं अख्खं घरानं वारकऱ्याची सेवा करताय. त्याचं हे फळ आहे. त्याचं हे फळ आहे. फुकाट बापाची पेन नाही. गप्प आहे. हे चालत नाही. हॅन होईल काय म्हणतात नाही. देवाचा नियम आहे दिल्या विना प्राप्ती. देवाला जर दिलं तरच देव देतो. तर बऱ्याच लोकांच्या काय शंका आहेत. मला देव गरीब काटतो. तू त्या क्वालिटीचा आहे ना. तुला अक्कल आहे का? तुला सोमवार कळतो का? एकादशी कळतो का? तुझे कव्हाय पहा डोळे लाल असे. तुला नोटा देऊन काय वर खोल्या वाढवायचे ना? तुला करायचं. तू असाच भिकारी राहायला पाहिजे. हा देवाचा नियम आहे. लोकांनी फक्त शब्द वापरले. गरिबी. ज्यांचा वाढदिवस आहे ना देशमुख साहेबांसाठी ऐका. हे गरिबी बिरिबी हे भाषणातले शब्द आहे. कोण गरीब आहे? कोण गरीब आहे? बसलेलं पैकी त्यांना बोट वर कर. तुला मी 10 मिनिटं श्रीमंत करतो. कोण गरीब आहे? टापा आणायची जनता ना दिलावायची वाटते. कोण गरीब आहे? गरीबच कोणी नाही. तुमचं काय मत आहे? कोण गरीब आहे? अरे गरीबा इतकी दारू कोणीच पेत नाही. तुम्हाला पुढे सांगा. गरीबा इतका किडाच कोणला नाही. काय कोण गरीब आहे? अरे हे आपण स्टेजवर बसलो ना सगळा देशमुख परिवार. हे माझ्यासमोर बसलेले आपले वारकरी. गरिबी तुम्हाला सांगायची नाही. गरीब आपण पाहिली नाही. गरीब आपण अनुभवली. बसलेल्या सगळ्या लोकांनी स्टेजवरच्या खालच्या महाराज मंडळी सगळं इनेकर सगळं चोपदार सगळं गरिबी आपण अनुभवली. भाषण करून गरिबी करते का? गरिबी आपण पाहिली नाही. गरिबी अनुभवली. आपण जेवढे लहानपणी गरीब होतो तेवढा आज एकही माणूस गरीब नाही. तुमचं काय मत आहे? आजच्या एखाद्या गुरुजीला म्हणावं तू आजच्या एखाद्या गुरुजीला म्हणावं तू फक्त थिगळ शब्द कसा शिकवणार पोराला? थिगळ. थिगळ याला थिगळ म्हणतात. शिकवा. येईल. अरे आपण इतकी गरिबी काढली सगळ्यांनी देशमुख परिवाराने. आपण अरे ह्या सणाला चपाती होती तर त्या सणाला होती. भात पाहायला मिळत नव्हता. भजे खानदानीत नव्हते.
चिमणीवर अभ्यास केला आपण. वाद संपली, ताई लुगड्याचा पदर फाडीत होती, तो वळून वाद करीत होती. बाप कंदील घेऊन बैलांना पाणी पाहिजेत होता. 7वी पर्यंत आपल्याला पाठी होती, तिला 7 आणा होता. नुसतं खापार होत. खापराची थोडी तर म्हणून घरची पत्र्याची घ्यायची. पत्र्याची पाठी अशी नमुना होती, थुका लावल्याशिवाय उठत होता. मग थुका काय तर आपण एका बोटाने लावित नव्हतो. पेन्सिल आपण खातच होतो. कमरेला पट्टे नव्हते, करगुट्याला लाकूड. भूक लागली का आटा चालवायचा, देवला का आता उतरायचा. हो, दप्तराची पिशवी म्हणजे खताची गोल. तिच्यात काही दप्तर नव्हतं, कवठ बोर चिचा आणि अंडरपॅन्ट तर नवी पोत नव्हती. अख्खा मोकळा कार्यक्रम नव्हता. तेव्हा असं वड्याला पाणी राहायचं. आपण सगळे आंघोळीला वड्याला, चड्या वड्याच्या कडाला मंडळी वड्या. बाहेर यायचं, वाळूत पसरायचं, तापलं का परत पाण्यात. अंतावर जर घरचे आले चड्या वड्यालाच अख्खी मोकळी गँग पडायची. खरंय का खोटंय बोला? खरंय का खोटं? 4 एका विषयाला 3 विषयाला 1 वही. इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र एकच वही. सल कधी नाही. गणिताची वही म्हणजे काय? जुन्या वहीचे सगळे पानं फाडून एकत्र वही करायची, ती गणिताला. होतं का आपल्याला? आता हे एवढ्या गारट्यांना बाटलीतलं पाणी आपण बाहेर तरी पाणी नेत होतो का लहानपणी? गाच पाणी गाच काय कार्यक्रम होता आला का दगड सापडायला. दगड नाही सापडला का थोडं मागे सरक, थोडं पुढं सरक. त्याला गाडा म्हणायचे. गाडा खरी ना गरीब आपण होतो. पण आता दिसून परिवारावर मोठे दिवस चांगले आले ही आई वडिलांची पुण्य. आणि हा आई वडिलांचा आशीर्वाद आहे. कोणी उठणं हे मोठे चालत नाही. काही लोक म्हणतात नुसते श्रीमंत. काय करतात ते श्रीमंत? कपाट भर नोटा आहे काहींच्या घरात, पण झोपायच्या गोळे. बंद व्हायची गोळी, उदन व्हायची गोळी, तोंड वाचवायची गोळी, तोंड मिटवायची गोळी. तर जेवताना 3 गोळ्या, खाली बसताना 1. निम झाले एकच गोळी घेऊन गाव मोकळं तर का सर्व. काही लोक म्हणतात तो नुसतं श्रीमंत. किती श्रीमंत असू द्या, अजून लोक तोंडाने जेवतात. तुलाही पैसा आहे, तुझ्याकडे जागा बदलाव, इकडे बंद का, इकडे सुरू कर. ही श्रीमंती गरिबी हे सगळे आई वडिलांच्या आशीर्वादाचे खेळ आहेत. आणि जुन्या माणसांनी 4 गोष्टी केल्या आजोबा आजीने. कोणत्या? ऐका. 1 काळ्या आईची सेवा, 2 मोठ्यातल्या गाईची सेवा, 3 दरवाजातल्या आजीची सेवा आणि नीतीचा व्यवहार. जुने माणसं 90 वर्ष जगले. 1 काळ्या आईची सेवा, 2 गोठ्यातल्या गाईची सेवा, 3 घरातल्या आई वडिलांची सेवा आणि 4 साधू संतांची सेवा. फुकाट नाही. मग वाढदिवसाला सुरुवात करण्यापूर्वी अगोदर 5-7 वाक्य सांगतो आणि मग अभंगाला सुरुवात करतो. चालेल? 1 वाढदिवसाच्या पहिल्या शुभेच्छा देताना पाया पडून सगळ्या लोकांना सांगतो. पहिले वाक्य हेनरिकेचे वाक्य आहे. अंगातली ताकद जपून वापरा. 1 दिवस हे शरीर म्हातारा होणार आहे आणि शरीर तुमचं थकलं की तुम्ही जगातून संपले. तुमचं काय मत आहे? भुईमुगाच्या शेंगात दाणा आहे त्यावर त्याचा मुक्काम पोत्यात आहे. दाणा निघून गेला का त्याचा मुक्काम बंबात आहे. पुढे सांगा. पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाहीत. लोक फक्त तुम्हाला सीझन पुरते वापरून घेणार आणि सीझन संपल्यावर सोडून देणार. तुमचा वापर यूज अँड थ्रू आहे. तुमचं काय मत आहे? सुधारत एक तुम्हाला मी काय झाले कधी? अजून तर सुरुवात व्हायची. अजून 10 मिनिटांना तुम्हाला काहीच सुधारणार नाही. बधीर व्हाल. आपलं कीर्तन ऐकलं 2-4 दिवस उतरत नाही माणसाला. 1 ऐका. तरुण माणसाचा वाढदिवस आहे. अंगातली ताकद टपऱ्या पेटवायला वापरू नका, दंगली करायला वापरू नका.
दान धर्मासाठी वापरा आणि भारत मातेसाठी वापरा. आणि तरुण पोरांना पहिलं वाक्य सांगतो, या दंगली दुंगलीत पडू नका, टपऱ्या पेटवणं याच्यात पडू नका. हे केस कमी आहेत अंगाची, एवढी गावं पाहिली तुम्ही. आणि माझ्या कीर्तनातली वाक्य पुस्तकातली नाही, सगळी अनुभवाची आहेत. हा फरक जरा ध्यानात ठेवा. ही वाक्य नुसती पाठ केलेली नाही किंवा पुस्तकातली नाही, ती वाक्य स्वतःच्या अनुभवातले. मोबाईल बंद केले बरे. तुम्हाला पाया पडून सांगतो पोरांनो, पाया पडून सांगतो सगळ्या तरुण पोरांना, जिंदगी बर्बाद करू नका. तुमचं काय मत आहे पोरांनो? लोकांच्या पेनामध्ये कॅमेरे, लोकांच्या पेनामध्ये कॅमेरे. उद्या जर तुम्ही दंगली करताना टपरी जवळ दिसली तर पाया पडून सांगतो पोरांनो, 10 वर्षाची शिक्षा आहे. तुम्ही येणे होऊ नका. आणि आतापर्यंत आत गेलेले सगळे गरीबाचे याचे, एक सुद्धा मोठ्याचा गेला नाही आणि मोठ्याचा कधी जाणार नाही आणि मोठे जाऊन देणार नाही. तुम्ही हाताने मरू नका. याचं कारण तळतळीने सांगतो पोरांनो, तुम्हाला भविष्य आहे. तुम्हाला माहित नसत पोरांनो, आज जगातलं कोणतंही काम करायला पोलीस व्हेरिफिकेशन दाखला लागतो. उद्या जर तुम्ही तब्येत कमवली, तुम्हाला पोलीस मध्ये जायचं आणि दाखला जर चुकीचा मिळाला तर तुमची जिंदगी संपेल. पोरांनो तुम्ही उद्या छाती कमवली, उंची कमवली, मिलिटरी जायचंय, दाखला चुकीचा मिळाला, संपला कार्यक्रम. उद्या तुम्ही ऍग्री केलाय, कृषीचं दुकान टाकायचं आहे, संपला विषय. उद्या तुम्ही बी फार्म केलंय, मेडिकलचं दुकान टाकायचंय, संधी उकेल. तुमचं काय मत आहे? येडे होऊ नका पोरांनो. स्वप्न आहे तुमच्या आईचं, तुम्हाला सुखी झालेलं पाहिजे. स्वप्न आहे तुमच्या बापाचं की तुम्हाला सुखी झालेलं पाहिजे. लोकांचे भोंगे बांधून तुमची जिंदगी बर्बाद करू नका. संतांच्या विचारात तुमची जिंदगी घालवा. अंगातली ताकद जपून वापरा. या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का? बोला. आणि याच देशमुख साहेबांना खऱ्या शुभेच्छा. 1. अंगातली ताकद कामाला बऱ्या करायच्या. 2. खिशातला पैसा जपून वापरा. पैसा जपून वापरा. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतो. तुझ्याकडे किती पैसे? दरिद्री किती? 105 TMCचा जायकवाडीनं तळ गाठला आहे. तुझ्याकडे किती नोट आहे? तू काय शेट समजतो का स्वतःला? 100 रुपयाची प्याला म्हणजे गावाचा भाग झाला. दरिद्री. समुद्रावर फिरायला गेलेल्या माणसाला पाण्याची बाटली घरून न्यावा लागते, एवढं ध्यानात ठेवा. समुद्राचं पाणी पिता येत नाही. आता हे गावांमध्ये तुम्हाला जे श्रीमंत माणसं दिसतात ना, यांचे कर्ज तुम्हाला माहित नाही म्हणून श्रीमंत आहे. यांच्या जर सगळ्या बँकेच्या नोटिसा वाचल्या तर बँकेचा शिपाई यांच्यापेक्षा श्रीमंत आहे. पण यांचं झाकून जातं, मोठ्याचं झाकून जातं. त्यांचा ट्रॅक्टर बँकेला नेला तर ते म्हणत्या पाहुण्याचं नांगराय करा. पाहुणाच भाज्याच्या घरात राहतात, त्याच्या का मुताऱ्या नांगरीत होता. चाललाय आंधळ दळीत आहे, सूत्रपीठ खात आहे. कलियुग आहे. कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला जात नाही. टीव्ही मध्ये एक म्हातारी आहे, तिला जात नाही. ती म्हणते हे मला पोषण देत आहे. मी म्हणतो देव दे, पण तू लावी की पुढं हा प्रश्न. या जगात जो खरा बोलल तो सकाळपर्यंत दिसणार सुद्धा नाही. आणि जो बुटाची पॉलिश करेल तोच चांगला जगेल. तुमचं काय मत आहे? त्याचे सगळ्याच्या रोज फळं खाणारा माणूस आहे. रोज मायाभोवती रोज लफडय. रोज मी आयुष्य गेलं माझ्या लफड्यात. फक्त एकच गुण आहे माझा, खरं बोलतो आणि त्याची फळं बोलतो. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. आणि गुण एकच. या जगात जो खरा बोलाल हे 96 कोटी खानदान रखताय. हे 96 कोटी खानदान रखताय आणि हे छत्रपतीचं रखताय. याला बुटाची पॉलिश करायची सवय आहे, बुटात साठून जगायची सवय नाही. आणि याला सगळं विकायची सवय आहे, स्वाभिमान विकायची सवय नाही. हे
तरी रक्त नाहीये. त्याला वाकायची सवय, मोडायची सवय नाही. तुम्ही माणसं माझ्यासमोरची बसलीत ना, ही फक्त तुम्ही मेली नाही म्हणून जिवंत आहेत, मेलेलीच माणसं. तुम्ही आता माझ्या पुढे एवढे रंगले, आता एखादा आमदार खासदार आला चालले त्याच्या मागे, दुसरीकडे गेला उडत, मी तुम्ही बिघाडलो. लाचार समाज जेव्हा तयार होतो तेव्हा विशिष्ट वर्ग श्रीमंत होतो. अजून 5 मिनिटं काय सुधारायचं रे तुम्हाला? अंगातले ताकद जपून वापरा. याच्यावर तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोला. 1, 2 खिशातला पैसा जपून वापरा. लक्ष्मी चंचल आहे आणि पैसे ते ठेवून दे. आणि पैसा नसल्यावर काय होतं, महिला पुरुष हे मी सांगायची गरज नाही, ऐका. पैसा नसल्यावर काय होतंय नीट ऐका. 3 वर्षापूर्वीचं चित्र आहे मला. आपल्या बापाला कोरोना झाला तर कोणी रुपया नाही दिला रे, रुपया नाही दिला. मेला आपला बाप. काही झालं तर तो आपला बाप, काही झालं तर तो आपला बाप होता, पण गेला आपला बाप. नवरा बायको दोघांनाही कोरोना, तिकडं ना कृष्ण, नवरा बायको दोघांनाही कोरोना झाला. 2 खाटा शेजारी मांडल्या, एक खाट कधी रिकामी झाली, एका खाटाला कळली नाही. नवरा गेला, बायकोला कळलं नाही, बायको गेली, नवऱ्याला कळलं नाही. आणि दोघंही गेले तर एकुलता एक मुलगा पाणी पाजायला आला नाही. बापाच्या दसकेला स्वतःची मुलगी नव्हती. महाराज, गाय मेली तर पुरली जाते, बैल मेला तर पुरला जातो, त्याच्यापेक्षा वाईट माणसं झाली. 13वीची 13 ताट मांडली महाराज, कुत्र्याला खालात नैवेद्य, पण माणसाने खाली नाहीत. ज्याला कोरोना झाला त्याच्या गाईचं दूध सुद्धा लोकांनी डेअरीला घेतलं नाही. ज्याला कोरोना झाला त्याला दळणा दिला नाही, दळणा. आणि ज्याला कोरोना झाला त्याच्या घरावरती काट्या टाकल्या लोकांनी, काट्या. पैसे, एक वाक्य सांगू तुम्हाला, सर्वसामान्य माणसाची आजच्या समाजात कवडीची किंमत नाही. तुमचं काय मत आहे? काय किंमत आहे आपली या समाजात? 2 शेळ्या, 2 बकरं, 1-2 गाया, नवरा बायकोन पोरग, एवढा ज्याचा परपंच आहे, त्याची काय किंमत आहे आज? 2 मिनिटं चिंतन करा ना, काय किंमत आहे तुमची समाजात? 2-3 गाय आहे, 10 लिटर दूध आहे, 2-3 एकर जमीन आहे, 1 मुलगा आणि 1 मुलगी आहे, नवरा बायको आहे, खाऊन पिऊन सुखी आहे. तुमची काय किंमत आहे समाजात? या पैशानं या जगात 3 गोष्टी ज्याच्याकडे आहेत तो माणूस काही करू शकतो. 1 सत्ता, 2 पैसा आणि 3 संस्था. खिशातला पैसा जपून वापरा. याच्यावर तुमचं काय मत आहे? कशातही पैसे. मुलीच्या लग्नाला फटाके 80,000चे, नवरदेव बाहेर. कशाला पैसे? कशाला पैसे? लग्नाला फटाके 80,000चे, बोगस पैसे. फेटे बांधा. काय खर्च आहे? तुम्ही शालू घेतला, लग्न घेतला, 20,000. काहीच वाटलं नाही का घ्यायला? किती वेळा दिसलं? बरं, पांडुरंग शपथ किती वेळा दिसला? एकदा. अगं त्या 20,000च्या जर तो साड्या घेतल्या असत्या ना, तुला शेवटची साडी सुद्धा त्याच्यातलीच काम आली. पण घेतला 20,000चा शालू, आकलीच नाही ना. मुलीच्या आता तर लग्न बंद, लग्नांमध्ये हळदी इतका खर्च लागणार आहे सध्या. हळद, रात्री हळद लावती भूतांची अवलाद द्या. आणि हळदीला स्पेशल डान्सर नवरीची आई आहे. दरिद्री मुलीच्या हळदीत नाचती, नाचणार इथे 2-3 जणी. आता तर मी हळद सोडून दिली, आता मेहंदी आणली. मेहंदी लग्नात मेहंदीचा सेपरेट कार्यक्रम आहे. आता 1 लाख रुपये मेहंदीला खर्च आहे. 10 रुपयाला माळकंड येते. अगं बादलीत मेहंदी खालो, नवरीच बादलीत बसव ना, काय आलं मेहंदी.
आणि त्या नव्या नवरीची मेकअप जरा कमी करीत जा आणि त्या नवरदेवाला दुसऱ्या दिवशी ओळख होई ना पोट त्याच्या जवळून गेले तो मला वाटलं कलवरी आहो काय काय ते इथवर मेहंदी नवरी बाबा का इथवर मेहंदी इथवर हिरव्या बांगड्या इथल्या पट्टीत चमकी इथं चमकी इथं चमकी या खाल्ल्या खाचं चमकी इथं चमकी इथं कलर केसाला असा फुगा एक बट गालावर नाही तर मग सगळे केस मोकळे अगं तू घुमती का काय आणि नवरीचे बोलणं ना एकदम सिस्टमॅटिक कोणत्या गुरुजी का होती का व्याकरण शिकायला नाही सिस्टमॅटिक एव्हा एव्हा तेव्हा केव्हा अय्या एव्हा तेव्हा केव्हा आणि दुसरे झालीची कांदे वाटायला अंगातली ताकद जपून वापरा हे बऱ्या खिशातला पैसा जपून वापरा या दोन वाक्याशी तुम्ही सहमत आहात का बघा आणि ह्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि तिसरं वाक्य साधे बरं का तिसरं वाक्य आयुष्यातली वेळ जपून वापरा एक सेकंद सुद्धा वाया घालू नका हे तुम्ही भजने बिजने आणि अख्ख्या रात कधी भजन करायचं नाही अख्ख्या रात एवढं तर देवान झोपायचं का 1.5 किलो गोळ खातो एकच गोळ म्हणतो काय मला हे भजन अख्ख्या रात कधी भजन करायचं नाही कोणी सांगितलं तुम्हाला पंचाकरण घाल भजन फक्त 11च्या आत एकादशीच्या दिवशी 7ला सुरू 10ला बंद 10 वाजता झोपा पुन्हा काकड्याला उठा काय खेळात भजन तुमच्या बापान पाहिलं याच बावळात भजन नाही करायचं तुम्हाला उत्तर सांगा मन प्रसन्न आहे तेवढंच भजन आता हे माझं कीर्तन आहे मी तुमच्या पुढे उभा आहे मी आतून प्रसन्न आहे का बाहेरून आतून प्रसन्न आहे तेवढंच कीर्तन आता हे 30 सकाळपासून मी 1 आणि 2 कीर्तन करीत नाही कधी एक कीर्तन केलं आपल्याला झोपायचे हलक्या हाती 3 3 तर मोकळे अंतर काटलं 4 चौथं धरलंच असतं जवळ असतं पोटासाठी करावं लागतं पण एक आतून प्रसन्न या खेळात भजन नाही करायचं आणि भजनाला अजून एक सांगतो भजन देवळातच करीत जायचं याच्या त्याच्या घरी भजन करायचं नाही त्याला पोरग झालं त्याची बायको तो पाहिजे तुला काय केलं तुला विचारलं होतं त्यांनी दुसऱ्याच्या घरी बोकांडी पापानी झाले भजनात फवारवाशी त्याच्यामध्ये तो मुद्दाना पडेल हा घ्यायला गेली वाऱ्याला गुंडाला ते वारे जाऊन आणि गुंडाला जाऊन आणि भजनाला पैसे किती देते माहिती घ्यायचे लोक ₹1,000 मार पैसे 22 50 पैसे रात पडली का एवढायचं भजन प्रसन्न मनानं करायचं अंगातली ताकद जपून वापरा खिशातला पैसा जपून वापरा आयुष्यातली वेळ जपून वापरा 1 मिनिट सुद्धा तरी वाया घालायचं नाही काम नाही चूक काय काम नाही काम नाही झोपून घ्या झोप झाली टीव्ही पहा टीव्ही पाहिजे व्यायाम करा व्यायाम झाला अभ्यास करा काम करा हे पखवादे बिखवादे गायक वाद कीर्तन संपलो 3-3 वाजेपर्यंत मोबाईल पाहतात बापाने असे धंदे केले मोबाईल पाहिजे आता हे आम्ही नाही वापरतीच नाही मोबाईलच नाही डोक्याला खुराक नाही कोण आलंय तपास नाही कोण आलंय तपास नाही पैसा जपून वापरा मी 31 वर्ष झाले मला महाराज झालेला मी अजून पाण्याची बाटली विकत घेतली नाही इथं राहिली तिथे एक न्यायची गेला दिवस पैसा दानात
घालायचा, पैसा मानात घालायचा. गरीबाच्या मुलाचं ऍडमिशन आहे, मदत करा. गरीबाचं पेशंट आहे, मदत करा. एखादी मुलगी CET पास झाली, तिच्या ऍडमिशनला मदत करा. ती गरज आहे. नको तिथं 50,000चे मोबाईल, शेतीला चैन नाही. सारखं मोठं चालू काय वाचिते, शिळी गाव नाही, मोकळे ऐकणे. एक, अंगातली ताकद जपून वापरा. मान्य. 2, खिशातला पैसा जपून वापरा. 3, आयुष्यातली वेळ जपून वापरा. आणि 4, कुणालाच घाबरू नका, काळाला घाबरा. आणि तुम्हाला सगळे माफ करतील, काळ माफ करणार नाही. तुम्हाला जेवढी पाप करायची ना, दणकून करा. पण इथून जाताना हिशोब देऊन जायचं, एवढं ध्यानात ठेवा. पाप करा, तुम्हाला जेवढी जनता लुटता येईल तेवढी लुटा. तुम्ही लुटायसाठीच आले हा ना. तुम्हाला जेवढ्या मजा करायच्या ना, प्या, मुद्दा, मरा. पण जाताना हिशोब आहे. मुलगे गेले, जाणारच भाऊ. तमाशात बाहेर घडे किती आले. तुम्ही वृद्धाश्रमात जाऊन पहा. हे अजून शेतकऱ्याचा बाप वृद्धाश्रमात नाही. हे सगळे सर्व्हिसवालेच वृद्धाश्रमात. 20 खाय, 30 खाय, 40 खाय, सही 30 घे, पेनानं परत फिरवायची 32 घे. हेच रिटायर झाले तिथे भेटायला जर गेले तुम्ही जाऊन पहा कधी कधी ते आपल्याला ओळख करून देतात. मी विस्तार अधिकारी होतो. त्याला सांगायची लाज नाही वाटत ना, एवढा विस्तार झाला. मी अभियंता होतो. आता एक मुलगा इंजिनियर केला, तो सासरवाडीला गेला. एक मुलगी कॉलेजला गेली, आलीच नाही. पहिली बायको मेली म्हणून दुसरी गेली, ती पेन्शन घेऊन गेली. पुन्हा मोकळा झाला. आणि मग तो दिंडीत आमच्या लोकांनी आला तर आला. आमच्या 2 दिंड्या करून दिल्या, म्हणजे डोंग्यात केला. कोणाला घालू नका. खात संस्था खायची ना, त्याला सगळं खाणार. पण सभासद माफ करतील, संचालक माफ करतील, पण यम तुझ्याकडून रुपयाला रुपया वसूल करून. काळजी उडी पडे ना माझे, काळजी उडी पडे ना माझे.